born in Swaraj, so we don't have the rights to become unconfident. काका एक प्रश्न विचारतो. 20 वर्षाच्या पोराचा माइंडसेट जॉबचा असायला पाहिजे का बिझनेसचा? बिझनेससाठी असायला पाहिजे ना. बिझनेस असायला पाहिजे ना. तर काका आजकालचे आपले महाराष्ट्रीयन माणसं का घाबरतात बिझनेस करायला? घाबरतात म्हणजे आता आपले गुजराती मारवाडी काय घाबरतात का? लहानपणापासून वयाच्या 5व्या वर्षापासून धंद्यात टाकतात की त्यांना. हा हा. किराणा दुकानात बसवतात, कपडे दुकानात बसवतात. हम्म. म्हणजे आणि त्या लहानपणापासून अनुभवामुळे ते 15-20 पर्यंत ते चांगले तयार होतात ना. अच्छा, मग आपल्याकडे असं का नाही का? आपल्याकडे का नाही का? आपले लोक बसवतच नाही, ते करतच नाही. तुम्हाला काय वाटतंय, म्हणजे आता कुणाला बिझनेस सुरू करायचा असला तर कुठला बिझनेस सुरू करायला पाहिजे? आता काय सगळे सारखेच होऊन बसले तर कुठल्या बिझनेस मध्ये काय परवडतं सांगायचं. आणि तरी पण तरी पण आहे, जो धंदा आपण कराल आपण काय 1000 रुपयावर बी आपण कुठलं बी काम करू शकतो. त्याला काय? 1000ला 1200 मिळाले, आज 1200 मिळतात, उद्या 1500 मिळतील. काका मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला. आपल्या इकडले माणसं 1.5 लाख रुपयाचा फोन घ्यायला लाज नाही करत, पण 10,000 रुपयाचा धंदा उघडायला 100 वेळेस विचार करतात. करत आहे. काय विषय? हे मान्य आहे ना, हे बरोबर आहे, करत नाहीत. मग ह्याच्याबद्दल नकोच वाटतंय त्यांना हा बिझनेस. नुसतं बोंबलत फिरायचं काम. म्हणजे स्वतःचा मालक बनायचं सोडून दुसऱ्याचा नौकर बनायचं लय हे. एवढा विचार केल्यावर ही अशी बेकारी वाढतच नाही ना. प्रत्येक मुलगा काहीतरी उद्योगावर असल्यानंतर चांगलंच आहे, वाईट काय? पण ते नाही ना, ते काही करत नाही. अच्छा, नुसतं फिरायचं काम. आता तुम्हाला जर बिझनेस करायचा असता तर तुम्ही कुठला केला असता? नाही, आता आम्ही काय करायचं, रिटायरमेंट झालो आम्ही, काय रिटायर. अच्छा, माझं वय 20 आहे. मला जर तुम्हाला लाईफ बद्दल काय ॲडवाइस द्यायचे तर फायनान्स बद्दल, पैशाबद्दल, मित्रांबद्दल? काय नसतं तसलं काय. आता आमच्या सर्व इच्छा हे झाल्या सगळ्या. मी 20 वर्षाचा पोरगा आहे. जर एका 20 वर्षाच्या पोराला तुम्हाला ॲडवाइस द्यायची असली तर? नाही, द्यायचं, करायचं काहीतरी. शिक्षण किती आहे? माझं शिक्षण झालंय, आता मी BL आहे. मग शिक्षण बी भारी आहे ना, मग त्या ग्रेडने नोकऱ्या बी बघायच्या. काका आजकालच्या शिक्षण पद्धतीचा काय फायदा आहे का? शिक्षण पद्धतीला फायदा आहे ना, नाही कसं? कसं काय म्हणजे? आता थेरोटिकल शिकवतात नसतं, प्रॅक्टिकल. मग हे काय कॉप्या? आज तुम्ही 12वी पास झाले ना, त्याला 4 आकड्याची बेरीज मारायला सांगा, त्याला बेरीज येत नाही. हा, बरोबर आहे. 19चा पाढा येत नाही, 18चा पाढा येत नाही. मग काय त्याला आपण लिहिलो, तुम्ही लिहिलं तर त्याला हे वाच म्हणलं तर वाचता येत नाही. बरोबर आहे. काय फायदा सांगा? त्या शिक्षणाला महत्व आहे का काय? आता नाही, काहीच उपयोग नाही, हे झिरो आहेत. हे उगाच तुम्ही कॉप्या करून किंवा वशिल्यावर पास झालेली आहे. पास होणं अवघड नाही सध्या, सोपं आहे, पण त्याचा उपयोग तुम्हाला काही होत नाही. बरोबर आहे. ते मग करून नाही केलं सर. 12वी पास झाले, 12वी नंतर तुम्हाला कुठेतरी चांगल्या उद्योगावर तुम्ही लागले जॉबला, तर तुम्हाला ते काम करता येणार गेल्यानंतर तुमचा उपयोग काय तिथे? बरोबर आहे. काय फायदा सांगा ना तिथे? नाही, काहीच फायदा नाही. तुम्हाला कामच येत नाही, ती काहीच येत नाही. आज 12वी पास झालं म्हणल्यानंतर त्याला सगळं पाहिजे. जनरल नॉलेज पाहिजे, स्वतःचं काय पाहिजे, सगळ्यामध्ये तो तयार पाहिजे. शिक्षण, बाहेरचे बी अनुभव पाहिजे, अशा सगळ्या गोष्टी असल्यावर तो व्यावहारिक ज्ञान पाहिजे ना, म्हणजे तो माणूस फेल होणार नाही ना. आणि तेच आपल्याला नाही शिकवलं जात ना. तेच आपल्याला नाही शिकवलं जात. मी तुम्हाला सांगतो काका की आत्ताच पेपर फुटे झाले आपल्या देशामध्ये. पेपर फुटे भरपूर चालू आहे, सगळीकडे चालू आहे. काय झालं, लातूरची केस बघितली ना तुम्ही? 28 वर्ष चाललं होतं. 28 वर्षात किती डॉक्टर झाले, बरोबर, किती ग्रेड मिळाले, किती. माझे 2 बादशे तिथं झाले, बादशाची मुलं 2 डॉक्टर झाले 10 वर्षात. 10-12 वर्षात 2 डॉक्टर झाले, दवाखाने खोलले. मग त्या पिरियड मध्ये झाले पैसे हे करून, पेपर फुटे, पैसे. तो एक्साईज इन्स्पेक्टर होता. आता त्याची मुलं म्हणल्यावर तिथं पैशाचं काही कमी असतं का? नाही, चालतंय त्याला काय नाही. तुमच्या मुलं काय करतात मग आता? माझी मुलं स्वतःचे धंदे करतात. धंदे? सिमेंटचं दुकान आहे. हा, अच्छा. आत्ताच्या काळात काका डिप्रेशनमुळे जे लोक सुसाईड करतात त्यांच्याबद्दल काय बोलायचं? डिप्रेशन काय असतं? काय डिप्रेशनचं काय नसतं ते. काय लोक काही अफवा उठवायचे. आपण जे करेल तुम्ही कोणतेही करा, त्याच्यात तुम्हाला यश येणार, येत नाही असं नाही. यश येतच. आणि अपयश आल्यावर ते आपल्या मनात एक विचार येतो बघा. अपयश येतच नाही ना. तुम्ही जर मनापासून जर ते करायला लागले ना, अपयश येणारच नाही तसं. आता हे लोक जे काही आता हे धंदे करतात, 50,000 धंदे उभा करतात. बरोबर. गुजराती मारवाड तिकडून येतात ना, आला 4 दिवस ठेवतात, परत म्हणतात तो हे जागा येतो धंदा झोपडपट्टीत टाक, चालतंय. आपल्या झोपडपट्टीत ती माणसं आपण माणसं, पण आपल्याला तिथे पैसे कमवायचे.
त्या झोपडपट्टीत तुम्ही 50,000 गुंतवले ना, हं, तुम्ही लय मोठे झाले, हं, मग तुम्ही तिथं कोणताही धंदा टाका, हं. तुमच्याकडे येणार का काका काका करीत? नाही. सगळे तुमच्याकडे येणार, की हं, सगळे का माल येणार, घेणार, येणार. कोणताही माल घेणार, हं, काय भरवशाचा असला उधार देणार, बरोबर. 1 तारखेला 1 ते 10 पर्यंत पेमेंट मिळणार. हं, असं होत वाढत वाढत वाढते ते होत हं, नाही असं नाही, होतं 50,000 बी माणूस बनतो ना, न बनायला काय झालं, हं. होतं. पण फक्त प्रयत्न करावा लागतो, करणारा पाहिजे. करणारा पाहिजे, हं. त्याच्यानंतर सगळं होतं. कुठलं गाव कुठलं आहे? माझं गाव लातूर आहे. लातूर आहे. हा.